आदरणीय व्यक्तींना मी नमन करून आज इथे मला भूषण सिंह राजे यांनी 2 शब्द बोलायची संधी दिली. मी सर्वांचे मनापूर्वक आभार मानते. आज तुम्ही पण इतक्या संख्येने इथे आलात आणि गेले जवळजवळ वर्ष आता होईल आम्ही या गढीवरती काम करतोय. या गढीमध्ये जेव्हा पहिल्यांदा आम्ही आलो आणि जेव्हा बघितलं की ह्या गढीमध्ये भरपूर काम करण्यासारखं आहे आणि इतक्या अप्रतिम सिच्युएटेड, जसं आपण म्हणतो ना, एकदम खूप छान लोकेशनवरती ही गढी आहे. आणि आता जेव्हा आम्ही पहिलं प्रेझेंटेशन माननीय दादांना केलं होतं तेव्हा दादा म्हटले, खरंच अर्चना एवढं आहे इथे. मी म्हटलं तुम्ही एकदा चला माझ्याबरोबर आणि तिकडे एकदा बघून या. आपल्याला त्यांनी सुद्धा प्रॉमिस केलेलं आहे की ते सुद्धा राजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनाही त्यांनी सांगितलेलं आहे की मी आहे, तुम्ही हे काम करायला सुरुवात करा. आता या कामातली इतकी वेगळेपण काय आहे तर जेव्हा जतन आणि संवर्धन करायला लागलो, इथले खूप सारे ग्रामस्थ आहेत. आपला ओंकार आहे, भागवत साहेब आहेत आणि इथले दुसरे होळकर पण एक आहेत, योगेशजी होळकर. तर हे सगळेजण आम्हाला मदत करायला तत्परतेने पुढे आले. आणि आम्ही जेव्हा मागची जी राज सदर आहे, हा राणी वसा आहे, मतलब ग्राउंड आहे आणि मागची जी आहे ती राज सदर आहे. राज सदरच्या इथे आम्हाला असं लक्षात आलं की इथे काही जमिनीखाली जडलेले अवशेष आहेत. म्हणून आम्ही डेक्कन कॉलेजच्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे जवळजवळ 15-20 जण इकडे घेऊन आलो आणि त्यांनी सुसंगतपणे सायंटिफिकली आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन केलं. आणि एक्सकॅव्हेशन केल्यानंतर आम्हीच स्वतः चकित झालो की हे काय मिळालं आपल्याला इथे. हे खूप वेगळं जे मिळालंय ते, हे मुघल गार्डन आहे का दिवाने आम आहे का दिवाने खास आहे का काय आहे, असं महाराष्ट्रात कुठेही मिळालेलं नाहीये. एवढा मोठा आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आपल्याला इथे मिळाला आणि त्याचं आता एक्सकॅव्हेशनचं काम चालू आहे. त्याचं जतन आणि संवर्धन होईल. पूर्ण भिंतींचं कन्सॉलिडेशन. आमच्या रेस्टोरेशनच्या भाषेमध्ये एखादी इमारत जी जुनी असते ती अजून तिचं आयुष्य वाढवावं म्हणून जे काही करता येईल ते आम्ही आता तिथून सुरुवात केलेली आहे कामाला. ह्या सर्व कामांमध्ये अजून भरपूर आहे. जसं ते म्हणले 50 कोटीचा प्रोजेक्ट आहे आपला, कदाचित तो 100ही जाईल. कारण का जसं डॉक्टरांकडे कोणी गेल्यानंतर ऑपरेशन करताना एक एक लेअर उघडून बघितल्यानंतर आपल्याला कळतं की अरे नाही 2 नाही 4 गाठी आहेत, तसं एक एक लेअर आपण जेव्हा वाघगाव हा जसं वृद्ध गृहस्थ आहे आणि जेव्हा आपण एक एक लेअर उघडत गेलो तसं तसं त्याच्या पोटातनं आपल्याला गोष्टी मिळतात आणि त्या इतक्या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. आम्ही त्याच्यावरती रिसर्च करतोय, मटेरियल स्टडी करतोय. इथे अप्रतिम पाण्याची कारंजी मिळाली. आजही इथे पाण्याच्या दाबाने कारंजी आपोआप उडतात. त्याला कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिसिटी लागत नाही. हे कुठेही नाहीये महाराष्ट्रात, माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही इतकी कामं करतोय महाराष्ट्रामध्ये. माझ्या स्वतःकडे ह्या पूर्ण एरियात मी चाकण, राजगुरुनगर, वाघगाव, पुढे कुकडेश्वरचं मंदिर हे सगळं करते. पण या सगळ्यात वाघगाव हे माझ्या सगळ्यात जवळचा प्रोजेक्ट आहे आणि त्याला कारण हे एकच आहे की रोज नवीन आम्हाला काहीतरी मिळतं इथे. इथे आपल्याला पॉटरी मिळालेल्या आहेत, पॉटशर्ट्स मिळालेले आहेत. इथे आपल्याला पेंटिंग, वॉल पेंटिंग केलेले काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत आणि आम्ही सगळे जतन करून ठेवलेले आहेत. भविष्यात विचार करा, तुमच्यापैकी कित्येक जण बाहेर गावी, बाहेर देशी गेले असतील. खूप मोठे मोठे म्युझियम्स असतात तिथे छोटे छोटे दगड इतका महत्वाचा म्हणून आपण वारसा म्हणून ठेवतो तिथे. पण आज आपल्याकडे हा जो वारसा आहे, माझा विश्वास तेव्हा मंत्रालयात या प्रोजेक्टची चर्चा आहे आणि आज आम्ही त्याच्यासाठी जवळजवळ 7-8-10 कोटी आणले. आम्ही पुढे पण खरोखर याच्यासाठी प्रयत्नशील राहू आणि आहोत की आम्ही पुढच्या 3 फेजेसमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करणार. ह्यामुळे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तर होईलच, ऍट द सेम टाइम आपल्याकडे टुरिझम वाढेल आणि महाराष्ट्राच्या टुरिझमवरती वाघगाव हे एक महत्वाचं ठाणं ठरेल, निश्चित ठरेल, मला पूर्ण खात्री आहे. आणि मला खरोखर थँक्यू म्हणायचं वाटतं की युअर यंग किंग इज सच अ जेंटलमॅन. ते माझ्या ऑफिसला येऊन गेले, माझ्या ऑफिसवरती येऊन त्यांनी चर्चा केल्या की नाही मॅडम मी येतो तुमच्या ऑफिसला, पण आपल्याला हे करायचं आहे. आणि खरोखर मी तुम्हाला ऑल माय गुड विशेस आर विथ यू आणि प्लीज हे काम करत राहा.
तुमच्यामुळे हे पुढे जात आहे. माझ्या खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि ऑल द गुड विशेस. थँक्यू. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या मनापासून